काय झालं संजीव भाऊ? एकच नंबर. तुझं कसं काय? एकदम मजेत. अरे रात्री आपलं ठरलं होतं सकाळी मीटिंग आहे म्हणून. खाली बसा आपली मीटिंग होती. आपला मित्र जो नागेश खाडे, आपले सगळं मग जन्म झाले. एवढेच काय आग माग लग्न सुद्धा झाले. त्याचं लग्न आपल्या हातून झालं. त्याच्यानंतर आपले लग्न झाले. आपल्याला 2-2, 4-4 पोरं झाले. काय का ते लेकरू बाळ? नाही ना, ते लेकरू बाळ नसल्यामुळं आख गाव त्याला पुत्र म्हणतोय. बरोबर आहे. आज त्याचं तोंड बघितलं लोकांचे काम आहे ना काम. अरे सकाळचा अनुभव आहे माझा. अरे सकाळी उठल्या संडासला निघालो. संडासला निघाले समोरून तो आडवा गेला. मला समोरून तो आडवा गेला पुढे जाऊन संडासला बसलो. 2 तास करत होतो पण एक लेडूक सुद्धा पडला नाही. अरे तसं नाही. काय म्हणतात माहिती का, मला अनुभव आलाय. मी सांगतो. अरे काय झालं माहिती का, सकाळ संडास निघालो. तिकडून आला, आमची नजर झाली आणि मी संडासून घरी जाऊन बघतोय तर माझ्या काळ्या कोंबडीनं ढवळा अंड दिलं. आराम करा. काळी कोंबडी ढवळा अंड नाही तर देईन मग काय काळा अंड दे. जाऊ दे. आता जे आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. त्याचे कोणी बोलायचं नाही. ते उठणं बसणं बंद, बोलणं जाणं बंद, खायचं बंद, हागाय सुद्धा बंद. त्याला माझ्या बाहेर राहणार होता तिकडे हागायला गावाच्या बाहेर. त्याला आपल्या बैठकीत घ्यायचं नाही. आज तो आलं तर ते सगळं बोलायचं नाही. आज जो बोलन तो 12 बापाच्या पोटचा, 12.5 बापाचा पोटचा. आता अर्धा कोण किरण्या का ते बाकीचं पाहू आपण. काय गावचं पुढं रे, अख्ख्या गावात लोकच देवळात लोळायला लागलाय. साडेबारा बापाचा. 12.5 तुमचं बरं चाललंय ना. तुमच्या शरीर माझं चांगलं चाललंय. तुम्हाला माहिती मला 4 एकर शेती. आता मला काय करावा, पाऊस पाणी नाही, दुष्काळ पडलेला. मग नवरा बायकोनी विचार केला, बायको झाली पलीकडच्या बांधाला, ती झाला अलीकडच्या बांधाला. तशी नवरा बायकोनी जमीन उचलली, तशी जमीन तळ्यात देऊन बुडवली. चांगली ओली केली, परत आणून ठेवली आणि त्याच्यात लावली लवंगी मिरची, गावरान लवंगी मिरची आणि खत घातलं. आणि 6 महिने जाऊन बघतोय तर त्या मिरच्याच्या झाडाला हे असं येतं टरबूज. मिरचीच्या झाडाला टरबूज आल्यास शेतकरीच तसा म्हणल्यावर लागणारच. राम राम. तुला माहित नाही माया मला 1 एकर शेती. आता काय करावं म्हणे. तुम्ही 60 जमले आणि मला म्हणले की भाऊ तुम्ही कारले लावा. कारले लावले, कारले खत पाणी त्याला मोकार चिकार घातलं. तुला माहितीये आपल्याकडे पाणी नाही. मग आपले सागर खाली ना, त्याच्याकडून मला बाबा मला उस्त पाणी दे. तिने दिलं पाणी. कारले निघाले. 6 महिने जाऊन बघतो बाय तर कारले ते यायला द्राक्ष लागले. द्राक्ष आले असेल. लागले असतील. किशोर भाऊ, तुम्हाला माहिती का, कराडला गेलो होतो. कराडला गेलो होतो. गाभण म्हैस आणली. गाभण म्हैस पाहिजे तेवढं खायला घातलं. 3 महिन्याने बघतो तर काय म्हैस येली ना. म्हैस येली. म्हशीला 135 बोकडं झाल्या. म्हशीला 135 बोकडं झाले असतील. त्याला मुद्दाम तुमचं चाललंय मला चांगलं कळतंय. पण मी पण तुम्हाला बोलतच करतो. राम राम राम. खोड्यांच्या कोणी काय केलं आम्हाला तूच सांगतो त्याच्या सगळं बोलायचं नाही. तूच पहिला गेलो जाऊन बोललाय. अरे तसं नाही बाबा, आपण त्याला का बोलत नाही हे कळलं पाहिजे का नाही त्याला. ते सांगावं लागेल ना. नागेश काढी आम्ही तुझ्या सगळं का बोलत नाही याचा अर्थ कारण आहे. काय कारण आहे माहिती का, आपले सगळं मग जन्म झाले, आग माग लग्न सुद्धा झाले. तुझे लग्न झाल्यानंतर आमचे लग्न झाले. आम्हाला 2-2, 4-4 लेकर झाले. आहे का तुला लेकर बाळ? अरे तुला लेकर बाळ नसल्यामुळं आखा गाव तुला मित्र म्हणतंय. अरे तुझं तोंड बघलं ना, लोकांचे काम आहे ना. माझं तोंड बघितलं तर तू एक काम करायचं, तू आमच्या गावात थांबायचं नाही. तुझ्या किराणा दुकान बंद, किरण बंद, उठणं बसणं बंद, हा गाय सुद्धा बंद. तुझं घर उचलायचं, सायकलीला बांधायचं आणि लगेच निघायचं. इथं थांबायचं. सायकलीला घर बांधा मी पुट्ट्याच घर केली.
तुझा बाबा नागो दादा हा? काय बोल तुझा जाय म्हणजे काय घरात गावात राहू नको. गावात राहायचं नाही. आमच्या सगळ्याचा सल्ला झाला दाखवू नको आम्हाला. तुम्हाला लेकरात म्हणून बोलतोय नाही का? हा. तुम्ही एक काम करायचं. मला 3 लेकरं आहेत, 3. तुला 2 तुला मला अडीच आहे अडीच 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 अरे कोण खेळतात पळते आणि पूर्ण ते अर्ध 6 महिन्याचं तुला किशोर भाऊ जाय ना तुझी बायको जाय पहिला सांगते. तू एक काम कर, तुझी बायको मला अर्ध लिहिलं दे काय, दोन्ही येत खातून तिसऱ्या येताना गाव घालू आराम करा. ती काय म्हैस आहे? काय होय अर्ध घ्यायला अरे मी काय म्हणतो पण दिन आड झाले मी दिना दाबायचं काय अरे मला लेकरू बाळ झालं नाही त्याला मी काय करणार आहे? मी काय कमी खटपट केले, गोडग्याच्या वाट्या सटकुट केले, पण झालं नाही. ते बी आपल्या जीवाचा जीवलग मित्र आहे. एक काम करा किरण भाऊ याला काय कर तोडका काढ बरं. ए नागो दादा याच्यावर एकच उपाय तुला हाय असं घरी जावं लागेल. ए अर्थ भाई अण्णा आहे लगेच ऐकून ना की घरी गेल्या बायकोला म्हणायचं पोरटाक बायको काय पोरग देणार नाही तुला तर काय पोरग होत नाही बरोबर म्हणजे बायकोला रे होत नाही मग ती हाय अशी काठी काढायची पोरग देत नाही म्हणल्यावर काठी काढाई बैलाची काढले हा कोणाच तरी काढ अशी मग काठी काढायची आणि हे म्हणून बायको हाणायची रेटून बायको आणायची. हा लगेच हाण मी म्हणतो पार जीव जाऊस तर हाण ती घरी निघून जाणार रागावायता घाल ती निघून गेली संजू भाऊची चुलत बहिणी लगेच तिच्या संग तुझं दुसरं लग्न लावून देतो. अरे तिच्या संग लग्न लावल्यानंतर तुला पुत्र मांजर होईल ना. पुत्र माझा अरे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा की जर दुसरं लग्न केलं तर तिला एखादा पोरगा पोरगी होईल का नाही. आणि जर तुला लेकरूबाळ झालं तर तुझ्या माथ्यावरचा कलंक पुसून जाईल आणि नाकानं गावात फिरशील. म्हणजे मी घरी जायचं बायकोला हाणायची आणि मग बायको निघून जाणार मग तुम्ही मला बायको देणार. तुमच्या तिघातली कुणाची बायको देणार? अरे याची चुलत बहीण आहे अण्णा आमची बायको नाही देणार. हिची चुलत बहीण तुला बहीण आहे ती देऊन टाकतो. ती बायको मिळूनच देणार ना. आपल्या शेवगाव जायचं शेवगावला हो तर तू एक काम कर पहिला घरी जाय आणि बायकोचा सल्ला गेला तर बायकोला ठोक आणि जा बरं. जाऊ का? आल्या बायको द्या बरं का खरं. लगेच घे लगेच लगेच लग्न करून देतो. नागेश खाडे ना साधा भोळा माणूस आहे. त्याला आपण काय जर सांगितलं तर तो तसंच करतोय. तो आता गेलाय घरी तो नक्कीच भांडणं करणार मारामाऱ्या करणार. त्याला आपल्याला पोरगी बघून बायको करून द्यावा लागणार आहे काय करे. आता आपण लावली त्याच्या घराला पोरगी बघून देणार म्हणले काय तू तिने पोरगी काढली ना पण ते नाही का बस बरं देऊ जाऊ दे. पण काही म्हण, पण आता त्याच्या घरचा आग लावली पण काही म्हण, आपण आता त्याला लावून काही जरी सांगितलं तर तो तसाच करतो. करतो. आता घरी जाणार, जाणार. तो भांडण करणार. करणार. आपण एक काम हा. करू, लांबून त्याच्या घरचे भांडण बघत मजा बसू. बघू चल. चल चल. ए बायको बायको या काय झालं बायको बायको करायला? हा? इकडनं आली बायको तिकडनं आली बायको. बायको काय तुमच्या घरात बांधायची वय हातात लढण्या करून. जास्त बोलायचं नाही. आवाज खाली. तुझा आवाज खाली. कसं बोलायचं? आता जास्त पोरग काय पोरग नाही मुद्द्यात पोरग टाक. पोरगं कर. पोरगं करायचं काय माझ्या हातात आहे रे. मग कुणाच्या हातात आहे? आता मला होत नाही त्याला मी काय करू? कसं होईल? हा? कसं होईल? हा? अगं 20 वर्ष झाली तुझ्या आई बापाने खडकाळ जमीन माझ्या पदरात टाकली. 20 वर्ष झालं या खडकाला धडका मारतोय त्यातनं पीकच उगवणार. खडकाळ जमीन